नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय। तो म्हणजे नीट स्कोअर 145 ते 250 असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र भारत देशामध्ये MBBS साठी काही संधी उपलब्ध असू शकते, या संदर्भामध्ये हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करण्यासाठी आलोय। वास्तविक पाहता गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड आणि ओपन स्टेट्स मधून आणि मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲडमिशन्सची प्रोसेस होत असते। आता बऱ्याच वेळा 145 हा आकडा कशासाठी घेतलाय, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया किती राहील ओपनचा, तो एक दरम्यान 144 गेल्या वर्षी होता, तो आपल्याला 142 पासून 150 पर्यंत जाऊ शकतो। आता तो काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तो आपण या ठिकाणी पकडूया। त्याचबरोबर हा 145 आपण समजायचं काही कारण नाही। त्याचबरोबर जर OBC, SC आणि ST साठी जो क्रायटेरिया गेल्या वर्षी 113 होता, हा क्रायटेरिया आपल्याला दरम्यान 115 ते 16 येईल असं वाटतंय, किंवा 17 पर्यंत येऊ शकेल। जो येईल तो म्हणजे जस्ट इलिजिबल पासून ते 250 पर्यंत MBBS साठी आपल्याला काही संधी उपलब्ध असू शकते। आजचा जो विषय आहे तो जस्ट इलिजिबल पासून ते 250 मार्क्सापर्यंत विद्यार्थ्यांना काय ॲडमिशनसाठी संधी उपलब्ध असू शकते, या संदर्भात आज आपण डिटेल गप्पा मारणार आहे। वास्तविक पाहता तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 480 पासून ते 400 पर्यंत आपल्याला तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये 400 पासून ते 280 पर्यंत आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा जो पर्याय आहेच आहे, तर त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये आपल्याला प्रोसेसमध्ये जाता येऊ शकते। वास्तविक ओपन स्टेटच्या त्या प्रक्रियेसाठी आपण सेपरेट व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहे। त्यामुळं डिटेल उत्तर प्रदेशची प्रोसेस कशी असते, त्याची फीज किती, कॉलेज किती, त्यांचं फी स्ट्रक्चर, त्याच्यामधले सर्व डिटेल्स गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनणारच आहे। पण आजचा जो विषय आहे तो म्हणजे जस्ट इलिजिबल पासून 250 मार्काला महाराष्ट्रामध्ये कोणतंही डीम कॉलेज मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना तमिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं। आता बऱ्याच वेळा गीता म्हणून एक आंध्र प्रदेशमध्ये एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या स्कोअरमध्ये ॲडमिशन मिळू शकतं। परंतु या ठिकाणी सगळे 25 ते 27-30 लाखापर्यंतचे कॉलेजची फीज आहेत, म्हणजे दरम्यान 1.25 कोटीपासून ते 1.5 कोटीपर्यंत फीज जाते आणि आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागतं। आपण आता याच्या व्यतिरिक्त हे आता बघा एक एक टॉपिक आपण घेऊया। डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कुठं संधी उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये, DY पाटील पुणे आणि कोल्हापूर हे टॉपच्या युनिव्हर्सिटी आहेत। या ठिकाणी आपल्याला 27 लाख आणि 30 लाख पर इयर 4.5 आणि 5 वर्ष फीज भरण्यासाठी संधी उपलब्ध होऊन आपल्याला दरम्यान 1,30 लाखापासून 1,50 लाखापर्यंत आपल्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे। हे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राबाहेर या स्कोअरसाठी असे काही कॉलेज आहेत। संतोष गाझियाबाद म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आहे। पॉंडिचेरीमध्ये असणाऱ्या कॉलेजेसची संख्या विनायका मिशन, त्याचबरोबर चेट्टीनाड, SRM, श्री रामचंद्र, महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, ACS मेडिकल कॉलेज, भारत मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर सत्यसाई मेडिकल कॉलेज, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन करण्याची संधी उपलब्ध होते। जवळपास 17 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत की त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी जवळपास या स्कोअरमध्ये ॲडमिशन होऊ शकतं आहे। परंतु 1.5 कोटी ते दरम्यान 1.25 कोटी ते 1.5 कोटी एवढं बजेट आपल्याला लागणार आहे। त्यामुळे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये असणारी संधी, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अदर स्टेट्समध्ये आणणारी संधी। आता आपण ओपन स्टेट्समध्ये काय संधी उपलब्ध असू शकते या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे। ॲक्च्युली ओपन स्टेट्समध्ये म्हणजेच आता आपल्या शेजारच्या राज्यामध्ये, म्हणजेच महाराष्ट्रा शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्या NRI कोटा किंवा IQ कोटामध्ये दरम्यान 90 लाखापासून ते 95 लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये आणि कदाचित 80 लाखापर्यंत सिंगल पेमेंट किंवा 2 पेमेंटमध्ये आपल्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं। त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये 1,10 लाखापासून 1,40 लाखापर्यंत आपल्याला ॲडमिशन होऊ शकणार आहे।
त्यानंतर पुढचा जो आहे तो मॅनेजमेंट कोटा किंवा IQ कोटा. आता IQ कोटाला आपण इन्स्टिट्यूट लेवल कोटा, इन्स्टिट्यूट कोटा असं म्हणतो. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 15 गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये 85% मेरिट बेसिसवर भरले जातात आणि राहिलेले 15% IQ कोट्यासाठी भरले जात असतात. त्याची फी स्ट्रक्चर दरम्यान 8 लाखापासून ते 12 लाखापर्यंत पर इयर फीज आहे. ही आपल्याला 3 टाइम्समध्ये भरावी लागते. म्हणजे दरम्यान ह्या ठिकाणी जवळपास 1,20,00,000पासून ते 1,60,00,000पर्यंत फीज भरून आपल्याला महाराष्ट्र राज्यातल्या IQ कोट्यामध्ये ॲडमिशनची संधी उपलब्ध होऊ शकते. दरम्यान मॅनेजमेंट कोटा आणि IQ कोटा ह्याला सेमच आहे. हे खरं तर रूढ वर्ड आहे. IQ कोटा हा जो काही आपला डॉक्युमेंटरी वर्ड आहे. मॅनेजमेंट कोटा आणि IQ कोटा सेमच आहे. त्यानंतर NRI कोटा, म्हणजे हा NRI कोटा म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन कोटा. ज्या विद्यार्थ्यांकडे NRIचे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजेच त्यांचा कोणतरी नातेवाईक बाहेरच्या देशामध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एम्बेसीचं लेटर, NRI सर्टिफिकेट, त्याचबरोबर त्यांचं सिटिझनशिप सर्टिफिकेट, त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी असणारं व्हिसा आणि जे काही सर्व गोष्टी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स, ह्या सर्व गोष्टी जर असतील आणि तुमचं रिलेशन असेल, तुमचं स्वार्ण अफिडेविट, त्यांचं आपलं अफिडेविट, या सर्वांच्या डॉक्युमेंट्सची यादी आपल्याकडे बनवून आपल्याला या ठिकाणी सुद्धा दरम्यान 1,20,00,000पासून ते डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या 1,20,00,000पासून 1,50,00,000पर्यंत अगदी 145 किंवा 113 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा गेल्या वर्षी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. त्यामध्ये दत्ता मेघे नागपूर, दत्ता मेघे वर्धा, डीम्ड युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ सांगली पुणे, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, त्याचबरोबर प्रवान इन्स्टिट्यूट, या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला जस्ट इलिजिबल 115-20 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला NRI कोट्यामध्ये MBBS करता येऊ शकणार आहे. ह्या सर्व संदर्भात ह्याचे सोपे पर्याय आपण काय आहेत, त्याचे चांगले कार्य कोणते पर्याय असू शकतात, त्याची फीज कमीत कमी कोटी घ्यायला होते, या संदर्भात घेऊन आपल्याला MBBSसाठी एक यशस्वी फ्युचर बनवण्यासाठी आणि स्कोअर कमी आलेला आहे आणि पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार नाही. कारण कदाचित हा पेपर जर अशाच पद्धतीनं अवघड होत गेले तर कदाचित विद्यार्थ्यांमध्ये मानसिक कुचंबना होऊ शकते. अशा टॉपिक असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंबहुना 94-21-066-225 95-11-79-13-10 याच्या पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्या या, त्याचबरोबर अशा प्रकारच्या NRI कोटा, मॅनेजमेंट कोटा, IQ कोटा, ओपन स्टेट्समधून असणाऱ्या कॅटेगरी C डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि अदर स्टेटमधल्या सगळ्या युनिव्हर्सिटीसाठीच्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी आपल्या प्रत्यक्ष माढ्याच्या ऑफिसला भेट द्यायला तुम्ही अवश्य विसरू नका. आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती खूप मोलाचं मार्गदर्शन करून आपला सक्सेसचा अगदी मार्ग सुकर बनवण्यासाठी आपल्या ह्या करिअर मेकिंग गायडन्सच्या आपल्या जो काही पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता. आपल्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असू शकतात. फॉर्म भरण्यापासून, डॉक्युमेंटेशनपासून, रजिस्ट्रेशनपासून, चॉईस फिलिंग, आयडियल चॉईस फिलिंग, त्यामध्ये फी स्ट्रक्चर, त्यानंतर ॲडमिशन नंतर तुम्हाला जी स्कॉलरशिप, या सर्व गोष्टीचा लेखाजोखा वर्षभर तुम्हाला देणारा एकमेव संपूर्ण भारत देशामध्ये असणारं जे चॅनल आहे ते म्हणजे करिअर मेकिंग गायडन्स. आणि आपला याच्या माध्यमातून मिशन ॲडमिशन 2026 CMG या नावानं आपलं जे मिशन चालू आहे, या प्रोसेसमध्ये तुम्ही येण्यासाठी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवू. आम्ही पाठवल्यानंतर आपल्याकडे पेमेंटचं 5,000 रुपये सर्वांसाठी पहिलं पेमेंट आहे. ह्या पेमेंटमध्ये आपण ज्यावेळेस भरेल त्यावेळेस आपल्याला 2 नंबर व्हॉट्सॲपचे आमच्या एका ग्रुपमध्ये, व्हॉट्सॲपच्या पेड ग्रुपमध्ये आम्ही ॲड करू आणि तिथून पुढे सर्व इन्फॉर्मेशन, अपडेट्स आणि डॉक्युमेंटेशनपासून सर्व गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना शेवटच्या या व्हिडिओमध्ये आपण MBBSसाठी असणाऱ्या जस्ट इलिजिबलपासून ते 470पर्यंत आणि 480-90 ते 720पर्यंत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठीचा व्हिडिओची सिरीज आपण बनवत आलो आहे. हा व्हिडिओची सिरीज तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्यापुढेही महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये BMS, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये BMS, त्याचबरोबर अदर स्टेट्समध्ये असणाऱ्या BMSसाठीच्या संधीसाठी अगदी जस्ट इलिजिबलपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्याला 15-16 लाखाच्या आसपास BMS करण्यासाठी अदर स्टेट्समध्ये कशी संधी उपलब्ध होऊ शकते या संदर्भातला व्हिडिओ आम्ही बनवणार आहे.
त्याच्यासाठी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजपर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर निश्चित लाईक करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ शकतो. एवढंच या निमित्ताने. जय हिंद.